नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ॲग्रोफोंडा यूट्यूब चॅनलवर. तर आज नवीन व्हिडिओ बनवणार आहे मी सोयाबीनसाठी. तर खास करून मित्रांनो, हा सोयाबीन उत्पादकासाठी व्हिडिओ बनवणार आहे. तर सोयाबीनसाठी आपण पहिली फवारणी कोणती घ्यायची हे खूप जणांचा प्रश्न असतो. व सोयाबीनमध्ये काय काय घटक वापरले पाहिजे हा खूप जणांचा प्रश्न असतो. तर सविस्तर माहिती सांगणार आहे मी. तर मित्रांनो, 25 ते 30 दिवस झाले सोयाबीनला. तर अशी काय आपली सोयाबीनची वाढ झाली मित्रांनो. तर शाकीय फुटवा थोडा कमी झाला मित्रांनो. तसेच आपल्या सोयाबीनला थोडे पान कातरलेत, कुठे कुठे अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. आणि तसेच मित्रांनो, कुठे कुठे सोयाबीन आपलं पिवळं पण पडले, त्यामध्ये बुरशी पडली आहे. तर असे काही घटक आहेत मित्रांनो. तर सोयाबीनमध्ये पहिल्या फवारणीत काही घटक टाकल्याने आपलं सोयाबीनचं चांगल्या प्रकारे उत्पादन वाढू शकतं. तसेच आपल्याला फुलधारणा व फळधारणा ही चांगली होण्यासाठी आपल्याला ही पहिली फवारणी खूप महत्त्वाची असते. पहिल्या फवारणीवर बाकीचं पूर्ण सोयाबीनचं काळ टिकून असतो मित्रांनो. काही शेतकरी त्यामध्ये तणनाशक मारलेलं असतात, त्यामुळे सोयाबीनची वाढ थोडी थांबलेली असते. त्यामुळे सोयाबीनच्या चांगल्या वाढीसाठी आपल्याला एक फवारणी घ्यायच्या तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला पाण्यात विरघळणारे खत, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचं खत म्हणजे सर्वात आधी पहिल्या फवारणीत पाण्यात विरघळणारे विद्राव्य खत घेणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुम्ही 19-19 घेऊ शकता किंवा 12-61 घेऊ शकता. तुम्ही त्या मातीच्या व वातावरणावर अवलंबून आहे मित्रांनो. जर सोयाबीनची वाढ चांगली झालेली असेल तर मित्रांनो 19-19 घ्यायची गरज नाही. त्यामध्ये तुम्ही 12-61 पण घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही 12-61चा फायदा म्हणजे जोमदार सोयाबीनची वाढ होऊ शकते, शाखी वाढ होऊ शकते. जर सोयाबीनमध्ये तुम्ही तणनाशक वगैरे मारला असेल व सोयाबीनची वाढ कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 19-19 पण वापरू शकता मित्रांनो. कुठलेही घटक वापरा तुम्ही. NPK मधला 19-19 घ्या किंवा MOP मधला 12-61 घ्या. तर मित्रांनो, विद्राव्य खताचे फायदे: झाडाला लगेच अन्नद्रव्याचा पुरवठा वाढतो. कोणी सोयाबीनला पेरणी खत वापरलं असेल किंवा न वापरलं असेल, त्यामध्ये त्वरित झाडाला लगेच अन्नद्रव्याचा पुरवठा वाढतो. झाडाची सुरुवातीची वाढ चांगली होते. ज्यावेळेस आपण सोयाबीन पेरलेला असतो त्यावेळेस झाडाची वाढ थोडी मंदावलेली असते तणनाशक मारून, त्यामध्ये लगेच सोयाबीनची वाढ चालू होते. नवीन फुटवे चांगले होतात मित्रांनो, जेणेकरून जे आपले फाटे असते ते फुटणारे फुटवा वगैरे असतो तो लवकरात लवकर फुटतो. पाने हिरवीगार राहण्यास मदत होते. जे आपला पिवळेपणा वगैरे असतो, जे पिवळे सोयाबीन दाखवतो, तर ते पिवळेपणा दाखवण्यास कमी होते. पाने चांगले सुरक्षित राहतात. प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते सोयाबीनची. तर प्रकाश संश्लेषण क्रिया वाढल्यामुळे मित्रांनो सोयाबीनला रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सोयाबीनला जेवढा सूर्यप्रकाश मिळेल तेवढं आपल्या सोयाबीनची चांगली वाढ होऊ शकते. तसेच मित्रांनो, पुढे जास्त फुलधारणा होण्यास मदत होते. जेणेकरून जेवढं फुटवा आपला वाढेल तेवढा आपला फुलधारण्यास मदत होते. शेंगाची संख्या वाढण्यास मदत होते, कारण की ज्यावेळेस आपलं जास्त फूल लागेल त्यावेळेस आपल्याला शेंगा पण जास्त लागतील. जो काही आपला तणनाशक मारून आलेला ताण असतो आपल्या सोयाबीनवर, तो मित्रांनो ताण हा पूर्णपणे कमी होतो खत वापरल्यामुळे. मित्रांनो, सोयाबीनची पहिली फवारणी म्हणजे झाडाच्या वाढीसाठी हा मजबूत पाया बनलेला असतो. मित्रांनो, आपल्याला विद्राव्य खतासोबत आपल्याला एक चांगल्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जे तणनाशक मारल्यामुळे जे ट्रेस आलेला असतो त्यामुळे वाढ थांबलेली असते. त्यामुळे आपल्याला एक चांगल्या प्रकारचं, चांगल्या कंपनीचं टॉनिक घ्यायचं आहे. अनेक वेळा तणनाशक फवारणीनंतर सोयाबीनची वाढ काही दिवसात मंदावते. अशा वेळी योग्य टॉनिक उपयोगी ठरते. मित्रांनो, तुम्ही बाजारपेठेमध्ये खूप सारे टॉनिक आहेत, तुम्ही चांगल्या प्रकारचे एक टॉनिक घेऊ शकता. त्यामध्ये टॉनिकाचे फायदे मित्रांनो, तणनाशकामुळे आलेला ताण जो असतो सोयाबीनवर तो कमी होतो. झाडाची पुन्हा जोमदार वाढ सुरुवात होते. झाडाची जी पुनर्जी वाढ होत असते ती जोमदार होते. नवीन पाने फुटल्यास चांगली मदत होते मित्रांनो, लक्षात घ्या. नवीन पाने चांगली फुटवत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. परत आपल्याला ज्या टॉनिकामुळे जी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते सोयाबीनची. परत मित्रांनो, खूप सारे फायदे असतात सोयाबीनमध्ये टॉनिक फवारण्याचे. रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते. परत मुळांची कार्यक्षमता वाढते मित्रांनो, जे काही आपली पांढरे मुळे वगैरे असतात वाढण्यासाठी. तर मित्रांनो, रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळेच तर आपल्याला मुळांची वाढ सदैल चांगली होते. झाड अधिकपणे निरोगी राहतं. परत फुलधारण्यासाठी झाड तयार होते, जेणेकरून आपल्याला पुढल्या फवारणीमध्ये जे काही मदत असते. तर मित्रांनो, जास्त फुटवा झाले असल्यामुळे आपल्याला फुलधारण्यामुळे मदत होते टॉनिकमुळे. तर मित्रांनो, हवामानातील जे बदल असतो, जेणेकरून लगेच ऊन पडतो, लगेच पाऊस पडतो, लगेच ऊन पडतं, लगेच ढगाळ वातावरण असतं. तर मी ह्या ताणामध्ये मित्रांनो सोयाबीन लगेच अब्झॉर्ब करत नाही. हे खूप सारे वातावरणात जे बदल होतात, त्यामुळे ह्या बदलामुळे सोयाबीनवरती ताण येऊ नये म्हणून आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे. मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्ये टॉनिक हे झाडाची ऊर्जा वाढवण्यास मदत करते. त्यानंतरच आपल्याला त्याच फवारणीमध्ये मित्रांनो आपल्याला एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक घ्यायचं आहे. कीटकनाशक का महत्त्वाचे असतं त्या फवारणीमध्ये? तर सोयाबीनच्या पहिल्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत रस शोषण किडीचा प्रादुर्भाव हा वाढलेला असतो मित्रांनो. त्यामध्ये तसंच मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पाने खाणारी आळे, जे काही मुळांना आळ्या वगैरे असतात मित्रांनो, तर त्या आळींवर नियंत्रण करण्यासाठी व चांगल्या आपलं पान सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला कीटकनाशक फवारणी करायचं आहे. त्यामध्ये
फवारणीमध्ये कीटकनाशक घेण्याचे फायदे म्हणजे मित्रांनो, रोग शोषक किडींमध्ये नियंत्रण मिळतं. आपल्याला रस शोषणारे जे असतात, जे ह्या पानामधला, हा देठांमधला, हे जे कळी फुटवा असतो, तर ह्या फुटवांमधला रस शोषण करणाऱ्या किडींपासून आपलं संरक्षण मिळतं. कुरतडणाऱ्या किडींपासूनही आपल्याला संरक्षण मात्र आपलं कीटकनाशक घेतल्यामुळे. तुम्ही पाहू शकता इथे पान चांगलं आहे, परत ह्या पानामध्ये कातरलं आहे. तर मित्रांनो, हे पाने खाणारे आळे असतात, त्यामध्ये ही आळी मारणे गरजेचं असतं. कारण तुम्ही हे पान जर खाल्लं तर आळीनं, तर रस शोषण करणारा जे पान असतात, जे सूर्यप्रकाश शोषतात, तर सूर्यप्रकाश कमी शोषला जाईल व आपल्या सोयाबीनमध्ये अन्नसाठा कमी होईल. त्यामध्ये पाणी हे सुरक्षित राहणं खूप महत्त्वाचं असतं. तसेच आपल्या कीटकाची फवारणी केल्यामुळे झाडांची वाढ सुरक्षित राहते. पानांचे नुकसान कमी होते, कारण आपण फवारणी केल्यामुळे पान हे कमी कातरलं जाते, त्यामुळे पानाचे नुकसान कमी होते. फुलधारणा सुरक्षित राहते. ज्यावेळेस आपण कीटकनाशकाची फवारणी जर नाही केलो, तर फुलं लागते वेळेस मित्रांनो कीटकाचा प्रादुर्भाव जास्त असतो, तर ते फुलं पण खाऊ शकतात. फुलं खाल्ल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी भेटू शकतं. त्यामुळे आपल्याला उत्पादन कमी भेटू शकतं. आणि ज्यावेळेस पहिल्या फवारणीमध्ये जर कीटकनाशक वापरलो, तर सुरुवातीपासून आपल्याला कीड नियंत्रणमध्ये राहतं. जेणेकरून आपल्याला जास्त जर आभाळ वगैरे आलं, तर मित्रांनो पुढे जाऊन सोयाबीनची वाढ जास्त असते, त्यामुळे आपल्याला कव्हरेज भेटत नसलं, त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव त्यामध्ये वाढू शकतो. आणि मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्येच आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक का घ्यायचं मित्रांनो, तर मित्रांनो पावसाळा दिवस असतो. पावसाळा दिवसामुळे आपल्याला सोयाबीनवरती पिवळेपणा जाणवतो. परत पानावरती काही डाग पडलेले असतात, जेणेकरून आपल्याला सोयाबीनची वाढ थांबते. हे डाग जे असतात तुम्ही पाहू शकता, इथे एक डाग आहे. तर ह्या डाग वगैरे हे जे असतात, तुम्ही एक मिनिट तुम्हाला मी पान दाखवतो. ह्या पानावरती बुरशी आली आहे. तर हे जे असे हे रेगा आले, तर मित्रांनो हे रेगा बुरशीचं कारण आहे. हे वेगळे खूप प्रकारची बुरशी असते, पांढरी बुरशी, लाल बुरशी, पानावरले ठिपके, अशा प्रकारे खूप सारी बुरशी असते. त्यामध्येच आपल्याला त्याच फवारणीमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक फवारायचं आहे. बुरशीनाशक का घ्यायचं आहे त्याचे फायदे सांगतो मी. पाऊस, आर्द्रता आणि वाढ, ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो सोयाबीनमध्ये. तसेच मित्रांनो, पानावरील डाग कमी होण्यास मदत होते. पिवळेपणा कमी होतो. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होतं आपलं सोयाबीनचं. झाड निरोगी राहतं आपलं सोयाबीनचं. पाने जास्त काळ हिरवी राहतात. जे काही आपले पाण्याचा डार्कनेस असतो, मित्रांनो पाणी पिवळी दाखवण्यास तर आपल्याला बुरशीजन्य रोग आला असं वाटतं. तर मित्रांनो, पाणी जेवढी जास्तीत जास्त हिरवं राहतील, डार्कनेस त्यामध्ये हिरवागार असेल, तर मित्रांनो पाणी सुरक्षित राहतील. आपली सोयाबीनची वाढ सुरळीत राहू शकते. बुरशी ही आलं नसल्यामुळे मित्रांनो, आपण त्यामध्ये आधीच अगोदरच कंट्रोल केलो, तर मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन भेटू शकतं. तर मित्रांनो, ह्या 4 गोष्टी पहिल्या फवारणीमध्ये महत्त्वाच्या असतात. सर्वप्रथम आपल्याला पाण्यात विरघळणारं खत, त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारचं एक टॉनिक, त्यानंतर आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. हे 4 घटक जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये घेतलात, तर मित्रांनो सोयाबीनची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते. त्यामध्ये जे सोयाबीनला तणनाशक फवारून जे आलेला ट्रेस असतो, तो ट्रेस दूर होतो. परत आपल्याला कीटकापासून हे संरक्षण मिळतं. आपल्याला जे आभाळापासून जे सूर्यप्रकाश जो लागलेला नसतो सोयाबीनला, त्यावरती जो आभाळापासून आलेली बुरशी असते, पाणी पिवळी म्हणा, पानावर डाग पडली म्हणा, तर ह्या डागांपासून आपलं चांगल्या प्रकारे रक्षण होतं. तर हेच मित्रांनो 4 गोष्टी जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये घेतला, तर मित्रांनो आपलं सोयाबीनचा पाया हा पूर्णपणे मजबूत होतो. आपल्याला त्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन भेटू शकतं. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी या फवारणीसाठी म्हणजेच सोयाबीनच्या पहिल्या फवारणीसाठी कोणते खत वापरायचे, कोणतं टॉनिक वापरायचं, कोणतं कीटकनाशक वापरायचं व कोणतं बुरशीनाशक वापरायचे, त्याचे अचूक प्रमाण आणि फवारणीची योग्य वेळ व योग्य पद्धत, तर मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला माझा चॅनल ॲग्रोफंडा हा सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा व